तर उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी ठाणे मतदारसंघातील यंत्रणा देखील आता सज्ज झाली आहे। ठाण्यामध्ये 30,868 निवडणूक कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या। तर मतदानाच्या प्रक्रियेसाठी रत्नागिरीची प्रशासकीय यंत्रणेची तयारी देखील आता पूर्ण झाली आहे। तर ठाण्यामधून मतदानाच्या तयारीचे हे अपडेट्स आपण पाहतो। या ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानाचं साहित्य, ईव्हीव्हॅट मशीन्स त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचं वाटप केलं जात आहे। तर रत्नागिरीमध्ये देखील शासन यंत्रणा सज्ज आहे आणि दोन्ही ठिकाणावरून आमचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, तो पाहूया। ठाणे जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे। त्यासाठी ठाणे महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारीच्या वतीने अनेक ठिकाणी यंत्रणा सज्ज झालेली आहे। आपण सध्या ठाणे वागळे परिसर या ठिकाणी IIT या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी ईव्हीएम मशीन असेल, इतर साहित्य ते इतरत्र आता मतदान केंद्रावरती पोस्ट करण्यात येत आहे। त्यासाठी पाहायला गेलं तर याच जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 10,000हून अधिक पोलीस असणार आहे, 4,000 होमगार्ड असणार आहे, तसेच कर्मचारी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदानाला उतरावे असं देखील आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। त्या अगोदर पाहायला गेलं जय्यत तयारी प्रशासनाची आणि पोलिसांची झालेली आहे। त्यामुळे नक्कीच उद्याच्या मतदानाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। कॅमेरामन गौरव सरोगी, गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात 1,747 मतदान केंद्रावरती हे मतदान उद्या होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात 13,39,697 मतदार असणार आहेत। रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर आणि चिपळूण असे 5 विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी असणार आहेत। उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। मतदानासाठी साहित्य वाटपाची जी तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। उद्या